ही महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची कढी आहे। पहा किती सुंदर अशी ताकाची कढी बनवून तयार आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने आणि साहित्य एकदम कमी वापरून आपण ही ताकाची कढी बनवलेली आहे। नमस्कार, किचन क्वीन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दह्याची किंवा ताकाची कढी। ही एकदम साधी, सोपी आणि चविष्ट अशी रेसिपी आहे। ही रेसिपी बनवत असताना ताक फाटू नये किंवा कढी फाटू नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत। त्या टिप्स तुम्ही फॉलो करा, नक्कीच ही रेसिपी छान बनेल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। ताकाची कढी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 कप दही घेतलेला आहे। आता या दह्याला आपण मिक्सर ग्राइंडर मध्ये टाकून घ्यायचं आहे। 2 कप दही आपण वापरणार आहोत। हे फ्रेश दही आहे। हे ताक बनवत असताना तुम्ही फ्रेश दह्याचाच वापर करा आणि त्यामध्ये थोडीशी पाव चमचा हळद टाकलेली आहे। हळद ही आपण कलर साठी वापरणार आहोत आणि चवीनुसार पाव टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ टाकलेलं आहे। हाफ कप शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट आपण मिक्सर ग्राइंडरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपले ताक छान बनून तयार होईल। पहा, अशा पद्धतीने आपलं ताक तयार आहे आणि यामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, ज्यामुळे आपले ताक छान होईल, फार घट्ट राहणार नाही। ही ताकाची कढी फुटू नये यासाठी आपण मीठ आणि हळद, शेंगदाण्याचे कूट असं सर्व काही यामध्ये टाकलेलं आहे। आता आपण कढी बनवण्यासाठी तुपाचा वापर करणार आहोत, त्यामुळे कढीला टेस्ट छान येते। 2 टेबलस्पून तूप टाकल्यानंतर अर्धा टेबलस्पून जिरे टाकायचे आहेत। छान असे जिरे आता तडतडू देऊया। जिरे तडतडल्यानंतर 3 हिरव्या मिरच्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत आणि त्या तुपामध्ये खरपूस भाजू द्यायच्या आहेत। ताकाच्या कढीमध्ये तुम्ही लसूण देखील वापरू शकता। आता पाव टेबलस्पून हिंग टाकायचं आहे, ज्यामुळे आपल्या कढीची चव छान येईल। आता या स्टेजला आता आपण जे आपण ताक बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे। ताकामध्ये आपण सुरुवातीला शेंगदाण्याचं कूट, हळद आणि मीठ सर्व टाकलेलं आहे। कन्सिस्टन्सी मेंटेन होण्यासाठी स्टार्टिंगला आपण ताकामध्ये फक्त 1 ग्लास पाणी टाकलेलं होतं। आता आपण कन्सिस्टन्सी मेंटेन होईल यासाठी आणखी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे। टोटल आपण 2 कप दह्यासाठी 1.5 ते 2 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। पहा, कन्सिस्टन्सी आणखी थोडीशी घट्ट आहे। कढीमध्ये आता आपण अर्धा ग्लास गरम पाणी टाकणार आहोत। कढीमध्ये तुम्ही गरम पाण्याचा वापर देखील करू शकता। पहा, कन्सिस्टन्सी अशी थोडीशी पातळच असायला पाहिजे आणि जेव्हा आपण दही घेतो त्यावेळेस फार आंबट दही घ्यायचं नाही, ताज्या दह्याचा वापर करायचा आहे, नाहीतर कढी आंबट लागू शकते। आता या कढीला आता आपण फुल गॅसवरती 1 उकळी काढून घेऊया। ताक बनवत असताना आपण अर्धा टीस्पून मीठ आधी टाकलेलं होतं, आणखी आपण अर्धा टीस्पून मीठ टाकणार आहोत। कढीला 1 उकळी आलेली आहे। आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 7 ते 10 मिनिटांसाठी आता आपण कढीला लो फ्लेम वरती उकळून घेऊया। त्यानंतर कढी आपली रेडी असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। पहा, ताकाची कढी आपली तयार आहे। जास्ती मटेरियल देखील वापरायची गरज नाही। जर तुम्हाला वापरायचं असेल तर कढीपत्ता आणि कोथिंबीर देखील तुम्ही या कढीमध्ये यूज करू शकता। गरमागरम ताकाची कढी तयार आहे। ही महाराष्ट्रीयन पद्धतीची ताकाची कढी आहे। पहा, किती सुंदर अशी ताकाची कढी बनवून तयार आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने आणि साहित्य एकदम कमी वापरून आपण ही ताकाची कढी बनवलेली आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी। ही ताकाची कढी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता। पहा, किती अप्रतिम अशी ताकाची कढी तयार आहे। नक्की ट्राय करा ही रेसिपी।